किल्ले जयगड हा जलदुर्ग प्रकारातील किल्ला महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तटाच्या बाहेरून 7 ते 8 फूट खोलीचा खंदक आहे, जो जांभ्या पाषाणात बांधलेला आहे. खंदकाला प्रवेशद्वार असलेली इथे एक वेगळीच रचना पाहायला मिळते. किल्ल्याचा महादरवाजा हा 2 बुरुजांमध्ये लपवल्यासारखा दिसून येतो. प्रवेशद्वारावर नगारखाना देखील बांधलेला आहे. आत आल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या दिसून येतात. अर्धा ते 1 तासात तटबंदीवरून पूर्ण गडफेरी मारता येते. जागोजागी अशा पायऱ्या दिसून येतात. बाले किल्ला व परकोट या 2 भागात किल्ल्याची रचना आहे. 12 ते 13 एकरमध्ये किल्ल्याचा विस्तार आहे. मधल्या जागेत एक 3 मजली वाड्याचे अवशेष आढळून येतात. यालाच बरेच जण कान्होजी आंग्रेंचा वाडा देखील म्हणतात. तसेच येथे गणपतीचे मंदिर आणि तटाला लागूनच जैबाचे स्मारक देखील आहे. जयगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे 16व्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. हा किल्ला विजापूरकरांनी बांधला असला तरी लवकरच तो संगमेश्वराच्या नायकांनी ताब्यात घेतला होता. आदिलशहाने अनेकदा जिकरीचे प्रयत्न करूनही त्याला किल्ल्यावर ताबा मिळवता आला नाही. पुढे 1695च्या दरम्यान हा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीचा एक भाग झाला. तेव्हा कान्होजी आंग्रे यांच्या अखत्यारीत हा किल्ला आला. इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांविरुद्धच्या लढाईमध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. सागरी क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी हे स्थान अत्यंत महत्त्वाचे समजले जात होते. त्या काळी जयगड बंदर दळणवळणाचे प्रमुख साधन होते. तिन्ही बाजूंनी सागराने वेढलेला व शास्त्री नदीच्या खाडीत उभारलेला जयगड किल्ला आहे. हा कोकण किनारपट्टीमध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि अगदी एक कोंदण केल्याप्रमाणे असलेला असा हिरा आहे. वर्षानुवर्ष इतिहासाची साक्ष देत किल्ले जयगड मोठ्या दिमाखात आजही उभा आहे.